आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। भर वाढलेला आहे। आम्ही त्या कामी सर्व कॉलेज आणि शाळेच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची एक बैठक सांगलीला आयोजित केली होती आणि जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून अशा पद्धतीने काही प्रकार असल्याचं आम्हाला गोपनीय माहिती मिळत होती। त्या दृष्टीने आम्ही सर्व आमचे गोपनीय बातमीदार, गुप्त बातमीदार हे नेमलेले होते आणि विटा MIDC मध्ये अशा काही संशयास्पद हालचाली असल्याची माहिती आम्हाला मिळाली। त्यानुसार काल आम्ही त्या ठिकाणी सापळा रचला आणि जसं मी आता नुकतंच बोललो की व्हाईट कलरच्या एका 4 व्हीलरमधून आम्हाला त्या युनिटमधून काही संशयित व्यक्ती हे काही संशयित वस्तू घेऊन जाण्याचं माहिती मिळाली। गाडी आम्ही जेव्हा पकडली त्या गाडीमधून या गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि त्या युनिटमध्ये जेव्हा आम्ही छापा टाकला तर पूर्ण त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट असल्याचं, तो कारखाना असल्याचं आम्हाला दिसून आलं। त्या ठिकाणी MD एक सिंथेटिक ड्रग बनते असं दिसतंय। आता आम्ही यामध्ये आणखीन चौकशी करतोय, पण जे आमच्या समोर आतापर्यंत माहिती येते हे नुकतंच काही दिवसांखाली हे युनिट बंद असलेलं युनिट भाड्यानं देण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी अत्तर किंवा सेंट बनवण्याचं काम चालवलं जाईल असं या आरोपींनी सांगितलेलं होतं आणि त्या नावाखाली ते जागा भाड्यानं दिलेली होती। याच्यामध्ये आता काही आरोपी बाहेरचे पण आहेत, काही स्थानिक पण आहेत, काही इतर जिल्ह्यातले पण आहेत। त्यांच्याकडे आता सखोल चौकशी चालू आहे की त्याच्या मागे आणखीन कोणाकोणाचा हात आहे आणि ज्या अर्थी विटासारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन हा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे त्यामध्ये आणखीन स्थानिक पातळीवर पण त्यांना कोणाचं याच्यामध्ये मदत झालेली आहे का हे पण आपण तपासत बघतोय। आता आरोपींकडे आमची त्याबाबत सखोल चौकशी चालू आहे, त्याबाबत कसून तपास आम्ही करू, पण सध्या तरी असं दिसतंय की हे मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये पाठवण्यात येणार होतं आणि त्या ठिकाणी याची विक्री केली जाणार होती। ते पण आम्ही आता तपासामध्ये त्यांचा काय रोल आहे, सहभाग आहे ते बघून निश्चितच कारवाई करू। त्याचबरोबर MIDC न जर ही जागा त्यांना दिलेली होती, तो प्लॉट, तर त्याबाबत MIDC ला पण आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचं पत्र देणार आहोत। तर त्यासाठी पण आपण जिल्ह्यामध्ये आता नुकतीच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन इथे एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्याची पाळमुळं खोदणं चालू आहे, कदाचित ग्रामीण भागामध्ये त्याचं कनेक्शन असणार, त्यासाठी आम्ही पथकं बनवलेली आहेत। मेडिकल मध्ये सर गोळ्या असतील ग्रामीण भागापर्यंत तर आपल्या माध्यमातून माझं सगळ्या नागरिकांना हेच आव्हान असेल की आपल्याकडे जे काही या गोष्टीच्या संबंधाने माहिती असणार आहे कृपया तात्काळ पोलीस स्टेशनला द्या, पोलिसांना द्या, जेणेकरून आम्हालाही ॲक्शन घेणं सोपं जाईल। आपल्या सर्वांना माहितीच आहे की एक नार्कोटिक्स कोऑर्डिनेशन कमिटी ही जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्यामध्ये इतरही विभागाचे सर्व अधिकारी आहेत आणि त्यामध्ये आम्ही या गोष्टींवर नेहमीच चर्चा करून त्या ठिकाणी ज्या सूचना दिल्या जातात त्याच्यावर अंमलबजावणी केली जाते। जे आपल्याकडे आजारी असलेले कारखाने किंवा बंद पडलेले युनिट आहेत त्यांची सुद्धा आपण रेग्युलर तपासणी करतो, MIDCच्या अधिकाऱ्यांनाही ती तपासणी करायला सांगतो। तर हे जे युनिट आहे ते पण बऱ्यापैकी बंद होतं, या ठिकाणी कोणती ऍक्टिव्हिटी चालू नव्हती आणि हे दुसऱ्याला भाड्याने देण्यात आलेलं होतं। काय औषध वगैरे सर बनवत होते का? नाही, सध्या आमच्या छाप्यामध्ये ज्या गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत त्यामध्ये MD बनवण्याकरता जे रॉ मटेरियल लागतं आणि जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे ती डिस्टिलेशन असेंब्ली सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मिळून आली आहे। इतर काही पदार्थ सध्या तरी आम्हाला दिसले नाहीत तिथं। नॉर्मली काय होतं अशा वेळेला की आम्ही औषधाच्या गोळ्या बनवतो, औषध बनवतो, त्यासाठी आम्ही हे MD वापरतो असा त्यांना म्हणजे पॉईंट असतो, तर त्याबद्दल आपण काय खबरदारी घेतली? नाही, आता जसं मी तुम्हाला पहिले म्हटलं की जागा मालकाला हे सांगण्यात आलं होतं की त्या ठिकाणी अत्तर किंवा परफ्यूम सेंट बनवण्यात येतील अशा नावाखाली ती जागा त्यांनी भाड्याने दिलेली होती। ती पण आम्ही शहानिशा करतोय की यामागे काही करारनामा झाला होता का, ती जागा देताना सगळ्या गोष्टींची शहानिशा करण्यात आली होती का आणि याबाबत MIDC ला पण
कळवण्यात आलं होतं का? ड्रग्जचं काय लायसन वगैरे त्यांच्याकडे आहे? नाही, सध्या तर आम्हाला काही दिसलेलं नाहीये आणि निश्चितच ज्या अर्थी हे केमिकल सिंथेटिक ड्रग आहे त्याचं लायसन्स त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीनं नसणारच आहे. त्यामुळं त्याच्या मागे आणखीन काही व्यक्तींचा सहभाग आहे का हे आम्ही बघतोय. परप्रांतीय कामगारांच्या थ्रू चालवलं जात आहे असं साधारणपणे चित्र आहे. परप्रांतीय कामगार येत असताना त्यांच्यावरती काही बंधने त्यांचं कुठेतरी नोंदणी जातात ज्या माध्यमातून त्याला काहीतरी आता सध्या तरी आपल्याकडं सांगली जिल्हा पोलीस दलाने जी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये आपण लोकल कनेक्शन जे बघतोय, एक व्यक्ती आहे स्थानिकच आहे, याचा पूर्वी त्याचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण बाकी जे आपण कामगारांबाबत बोलताय तसं सध्या तपासात दिसलेलं नाहीये. आणि इतरही जे गुन्हे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात दाखल आहेत त्याच्यामध्ये जे आपण गोष्ट म्हणताय त्याप्रमाणे आम्हाला काही दिसून आलेलं नाहीये. मागे जी इंजेक्शनची पेमेंट माहिती कारवाई झाली त्या कारवाईनंतर सुद्धा विचारच्या बऱ्याचशा आडगळीत जागा स्मशान भूमी म्हणा इंजेक्शन सापडत होते, बॉक्स पण सापडत होते. त्यानंतर एका इंजेक्शनच्या कारवाईनंतर कारवाईच झाली नाही. आता मी आपल्याला त्याच्यामध्ये सांगलीचे काय आरोपी होते असं त्यात दिसतंय, लोकांच्या आजूबाजूच्या गावातले पण काय आरोपी, त्या आरोपींना सोडण्यात आलं असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. जो आता महात्मा गांधीला नुकताच गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झालाय त्याचा तपासही चालू आहे. त्याच्यामध्ये आणखीन लोक असणार तर त्यांच्यापर्यंत पण आम्ही जाऊ. त्याच्यामध्ये बाहेरचे काही आम्हाला कनेक्शन दिसत आहेत, त्या कनेक्शनसाठी मी जसं आता म्हटलं की वेगळी टीम बनवण्यात आली आहे. ती पथकं बनवून आपण तो तपास चालू केलेला आहे. आणि जो कोणी असेल शहरी भागातला असेल ग्रामीण भागातला असेल त्याच्यावर कारवाई होणारच, त्याच्यावर आम्ही कायदेशीर कठोर कारवाई करू. याचबरोबर तुम्ही जे म्हणताय की काही ज्या अडगळीच्या जागा आहेत त्या ठिकाणी हा प्रकार चालू असण्याची शक्यता आहे, तर मी माझ्या सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना आणि SDPOना पण या सूचना केलेल्या आहेत की आपण आपल्या स्तरावर स्थानिक संस्थांना जसं नगरपालिका आहे त्यांना पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था पण करा, जेणेकरून जी सार्वजनिक जागा आहेत शहरातल्या त्या ठिकाणी योग्य तेवढा प्रकाश पण असेल आणि CCTV कॅमेऱ्याचा पण आम्ही त्या ठिकाणी उपयोग करत आहोत की हे प्रकार कुठेही शहरामध्ये चालू राहणार नाहीत. शिक्षेचे जास्त प्रावधान नाही त्यामुळे अशी गुन्हे करतात असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं काही नाहीये. शिक्षा त्याच्यामध्ये योग्य त्या प्रमाणात आहे. पोलिसांनी तो तपास करून त्याच्यामध्ये मागचे पुरावे जोडून जर आरोपींना कोर्टासमोर हजर केलं त्यांना शिक्षा लागणारच. काय शिक्षा होणार? तरतूद ज्याप्रमाणे कायद्यात आहे त्या प्रमाणात शिक्षा पण त्यांना मिळणार. सध्या काय तरतूद? सध्या याच्यामध्ये कठोर कारवाई जी आहे, सेशन कमिट गुन्हे आहेत, याला 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. त्यामुळे पोलीस त्या दृष्टीने तपासही करत आहे, यांना कठोर शिक्षा लागावी. आता यामध्ये कोर्टाच्या कारवाई आपण करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारींना सूचना दिलेल्या आहेत. कुठेही 200 मीटरच्या परिसरामध्ये गुटखा तंबाखूजन्य पदार्थ विकले जाऊ नये यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहोत. आपल्याकडे जी माहिती असेल ती तुम्ही पोलीस स्टेशनला देत चला, जेणेकरून आम्हाला ती कारवाई करणं सोपं जाईल. भोगो म्हणून मोकळी सिगारेट प्रत्येक विकेटल्या 5 पट्टीवर वेगळे जातात. सिगारेट मोकळा ही सिगारेट मोकळा म्हणून एक पॅकेट मिळते जी आम्ही न्यूज केलेली होती 7 स्टार मराठी. ती पॅकेट आम्हाला आडगळी ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मिळाली. शिवाय त्याच्यामध्ये अजून एक बटन म्हणून प्रकार विषयात प्रसारित होतो. याची शिकार जी आहे ती 14 वर्षापासून मुलं आहे, एजमधली मुलं आहे. त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलं की जे आम्ही कारवाई नाही, सर्व शाळा कॉलेजच्या मुख्याध्यापक प्राचार्यांची बैठक बोलली होती. त्याच कामी आम्ही त्यांच्याकडून ही माहिती घेतली की त्यांच्या परिसरामध्ये कुठं कुठं हा प्रकार त्यांना असल्याचं जाणवतं किंवा माहिती आहे. ही माहिती जशी आमच्याकडे शेअर होईल त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत. तसंच जे आपलं शाळा कॉलेजला भेटी देणे का आम्ही निर्भया दामिनी पथक आहे त्यांच्या मार्फतीनं पण आम्ही या कारवाई करत आहोत. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.